कडे कोब्राचे हे अटॅकिंग बॅटर्स जोगे हरीश आणि विनीतला आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहत होतो. काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. 66 धावांचा आव्हान होता आणि प्रथमेश 10 विकेट राखून एकही लॉस न करताना हा धावांचा आव्हान त्या दोघांनी पार केलेला. नेक्स्ट मॅच कडे जाऊयात आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस तुमच्या समोर जोडले जातील. प्रथमेश ठाकूर चला जाऊयात नेक्स्ट मॅच कडे. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. मॅच कडे जाऊयात आपण. चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते स्कॉर्पियन वॉरियर्स आणि थंडरवुड्स. एक सुपर मॅच. पहिलाच बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, चेंडूला अडवतील आणि विकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. पहिला जर बघितला गेला तर डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेस पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव येते. अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव येईल आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. ड्राईव्ह करायचा होता क्षेत्ररक्षक तिकडे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतो टोटल 2 या आकड्यावर. षटक क्रमांक प्रगती पथावरती पहिलं चालू आहे. स्कॉर्पियन वॉरियर्सला आपण पाहतोय. धावसंख्या फळकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल इथे जर बघितलं गेलं तर डॉटच्या स्वरूपामध्ये गोलंदाजीवरती आपण श्रीकांतला पाहतोय. गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूमध्ये श्रीकांतने 2 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल सरळ खेळायचा होता पण अडवलं गेलं आणि तदनंतर विकेट जाऊन होताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक पहिला, फलंदाज बाद. हा पहा ऍक्शन रिप्ले आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतोय. आपला हाईटचा वापर खूप चांगल्या पद्धतीने श्रीकांतने केला. तदनंतर चेंडूला अडवलं आणि सरळ यष्टिरक्षकाकडे चेंडू गेला आणि तदनंतर हे सेलिब्रेशन पहा. विकेटसाठी स्ट्रगल केला होता. विकेट मिळावा यासाठी खूप प्रयत्न केलेले आणि अगदी 5व्या चेंडूवरती हा धक्का बसताना 2 आकड्यावरती धावसंख्या फळकावरती 1 विकेट गमावताना धावा फळकावरती 2. पहिल्या डावाचा खेळ आपण सध्या पाहतोय मैदानामध्ये. बोल तयार. यावेळेस ऑफ साइडला खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक तिकडे फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर 1 धाव फळकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर पाहिला तर धावा फळकावरती आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 या आकड्यावरती पहिला अर्ली विकेट गेलेत आणि त्याच्याबरोबर सागर आणि राज शिंदेची जोडी मैदानामध्ये खेळताना धावा फळकावरती 3. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहेत. दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर आता गोलंदाजीवरती रुपेशला आणलं गेलंय. 3 धावा आहेत फळकावरती, 1 विकेट गमावताना
सुरुवातीचं सत्र, पहिलं सत्राचा खेळ आपण पाहतोय. पहिला बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 4 आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा फळकावरती आपण पाहतोय. RAPL 2025 सीझन 4 चौथं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. हलक्या गतीने स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जाईल आणि त्याच दरम्यान आणखी एक धाव फळकावरती बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती. या धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली जाईल 5 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. 5 धावा फळकावर. बॉल तयार, रिव्हर्स स्वीप करायचं आहे, गॅप मध्ये बॉल, सीमारेषा बाहेर, आर पार चौकार. असा मदतीने धावसंख्या फळकावरती थोडं जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 आकड्यावरती. 1 विकेट गमावताना 9 धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं चालू असताना नेक्स्ट बॉल हो आतमध्ये आणलं होतं आणि त्यानंतर तितके कम्फर्टेबल नाही दिसले बॅटर हा चेंडू कनेक्ट करताना. आणि त्या जोरावरती जर बघितलं गेलं तर आता फळकावरती 1 धावेने धावसंख्या फळकावरती वाढतीये. 10 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकाचा आपण खेळ, दुसरा षटक चालू असताना आपण पाहतोय गोलंदाजीवरती रुपेश. ओ डॉट बॉल आलाय. निधाव चेंडू पाहायला मिळेल आणि या निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा स्थगिती पाहताना 10 आकड्यावरती. आजचा मेगा फायनल डे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनलिस्ट कळेल कोण आहे. आणि आजच्या दिवसामध्ये सकाळपासून जर पाहिली गेली तर मॅच क्रमांक 6वी चालू आहे. त्यामुळे अगदी वेळेवर ते सगळ्या मॅच चालू आहेत. आणि असाच जर वेळ वाचवत राहिले तर खूप लवकर तुम्हाला मेगा फायनल पाहायला मिळेल. खेळायचा प्रयत्न केलेला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. फेकीपर्यंत 1 सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. त्या फळकावरती जाऊन पोहोचले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं समाप्त झालाय आणि 1 विकेट गमावताना 11 धावा फळकावरती. थंडर वुल्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय स्कॉर्पियन वॉरियर्स. या 2 संघांना महत्वाची मॅच आहे. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. नॉकआउटचा मॅच आपण पाहतोय आणि या नॉकआउटच्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर टाय जर झाली मॅच तर सुपर ओव्हर वरती मॅच जाईल. आणि तुम्हाला रिव्ह्यू देखील एक सक्सेसफुल रिव्ह्यू अवेलेबल आहे. फक्त बॉलिंग ऍक्शन साठी रिव्ह्यू नाही आहे. बाकी तुम्ही कोणताही रिव्ह्यू घेऊ शकता. वाईड साठी घेऊ शकता, नो साठी घेऊ शकता, रनआउट साठी घेऊ शकता, बॅट एज साठी घेऊ शकता. सगळे रिव्ह्यू तुम्हाला अवेलेबल आहेत. फक्त बॉलिंग ऍक्शन साठी रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे. स्वीप करायचा प्रयत्न होता तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू लढवतात आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती 1 धाव आणि एका धावेने षटक क्रमांक 3ऱ्याची सुरुवात केली जाते. धाव संख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात 12 आकड्यावरती. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण डिसाईड केलं होतं, इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग करण्याकरिता. आणि बॅटिंग करताना धावा फळकावरती थंडर वुल्स जितक्या हवात तसं दिसत नाहीयेत. पंचांचा इशारा नो बॉल आणि त्याच दरम्यान 1 फळकावरती धाव बनवली जाईल. नो +1 अशा 2 धावांनी धाव फळकावरती 14 धावा. फळकावर. पुढचा बॉल सरळ खेळायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत धाव फळकावरती जर धावा पाहिला गेला तर 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. षटक क्रमांक 2 आतापर्यंत गोलंदाजी कंट्रोल मध्ये चालू आहे. स्कॉर्पियन वॉरियर्स संघाची जर बघितली गेली तर खूप चांगली गोलंदाजी चालू आहे सध्या तरी. 15 धावा फळकावर.
लेग समला सोडून जाणारा हा बॉल, पंचांचा इशारा वाईड आणि तदनंतर ओ हे काय घडलं, दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आल्यात आणि आता अपघात होईल, अर्थात विकेट मिळेल. धक्का क्रमांक दुसरा, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये अभिषेक. पुढचा बॉल इकडे जर बघितलं गेलं तर एक धाव फळकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 17 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेल्या. बघा 2 विकेट मैदानाच्या बाहेर परतलेत, पण केवल पांडा अजून थांबलेत, एका वेगळ्या स्ट्रॅटेजीने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, त्यामुळे थांबलेत. अजून डेथ मध्ये खेळते, डेथ मध्ये जिथे मिडल ऑर्डर्सला येऊन फिनिश करण्याचा प्रयत्न करेल या इनिंगला. आणि इकडे जर बघितलं गेलं तर 17 धावा फळकावरती आहेत, पण सध्या या 2 बॅटरला चांगल्या पद्धतीने धावा बनवाव्या लागतील. बॅटिंग मध्ये पांडा यायचं बाकी, हवेमध्ये खेळलेत आणि विकेट डाऊन. 1 मोर विकेट, तिसरा क्रमांकाचा धक्का. राखड देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा हे श्री माझा महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा. मधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. संवाद मॅचकडे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या संस्कृती या संगीतामध्ये अगदी दाखवल्या गेल्यात. खूप मधुर संगीत आहे हे. खरं तर बघितलं गेलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 विकेट गमावताना 17 धावा आणि स्ट्रायकर एंड वरती आता या संघाचा प्रमुख शिलेदार केवल उर्फ पांडा. स्ट्रायकर एंड वरती आता आपण पांडाला पाहतोय. बॉल तयार होतोय, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. पहिलाच एक धाव फळकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती. धावा फळकावरती जर बघितला गेला तर 18 आकड्यावरती पाहतोय आपण. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 18 धावा फळकावरती. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा वेळेकडे जर लक्ष दिला स्कॉर्पियन वॉरियर्स तर 9 मिनिटांचा अवधी राहिलाय तुमच्याकडे, त्यामुळे वेळ वाचवायचा प्रयत्न करा. ड्राईव्ह केला इकडे, पण क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये पहा खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात. आज स्कॉर्पियन वॉरियर्स एका वेगळ्याच धुंदीमध्ये दिसतात. खरं तर जिंकण्याची जिद्द आणि इथून पुढे त्यांना ही जिद्द मनामध्ये ठेवून खूप चांगला खेळ करताना आपण त्यांना पाहतोय. 5 चेंडूचा जर बघितलं गेलं तर खेळ समाप्त झाला होता आणि 6व्या चेंडूवरती जर बघितलं तर मोठा फटका मारायचा प्रयत्न होता बॅटरचा, पण इनफिल्ड मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. आणि तिकडे जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक 3 समाप्त झाला आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 19 आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. विकेट देखील 3 धावा कमी दिसतात. थंडरबुल्स कडनं जशा धावा पाहिजे होत्या तशा नाही आहेत, पण आता येणाऱ्या पुढचे 2 षटकामध्ये वेगाने धावा बनवल्या जातील का? स्कॉर्पियन वॉरियर्स टॉस जिंकला, सर्वप्रथम तर फील्ड डिसाईड केली आणि का डिसाईड केली होती फील्ड त्याचं उत्तर देखील मैदानामध्ये त्यांच्या गोलंदाजाने दिलंय. पहिलाच बॉल हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक तिकडे झेल पर्यंत पोहोचले नाही आणि तास दरम्यान चौकार पाहायला मिळाला. 4 धावा चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती जर बघितला गेला तर 23 आकड्यावरती धावसंख्या आहेत. 3 विकेट
जिथे गमावले गेले 23वा फळकावर राज आणि केवल पांडाला आपण पाहतोय. वेळ वाचवा मित्रांनो, वेळ वाचवा. गोलंदाजीवरती गोलंदाज परेश नार्वेकरला पाहतोय. सेकंड एंड वरती राज मागच्या सेंडूवरती चौकार आला. पहिला सेंडूवरती 4 आला आणि 23वा फळकावरती पाहतोय. इथे टप्पा पडला. तदनंतर लेगच्या बॉल लेग स्पिन टाकला होता आणि त्याचमुळे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. खूप चांगला टर्न पाहायला मिळाला गोलंदाज परेश नार्वेकर कडनं आणि फिरकी गोलंदाज आहे. जादूमाई गोलंदाजी करताना त्याला ओळखला जाता. दोन्ही टर्न करू शकतो. लेग स्पिन देखील करतायत, ऑफ स्पिन देखील करतायत. व्हेरिएशन चांगलेत. हा बाहेर टाकून आतमध्ये कायचा प्रयत्न होता पण यावर जास्त टर्न नाही पाहायला मिळाला आणि त्याचाच मुळे वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती 24. लॉफ्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अडवतायत. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि त्याच दरम्यान धावा फळकावरती जर बघितला गेला तर 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत. 26 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना 26-26 धावात. थंडरबुल्सचा धावा थोडा कमी दिसतायत. जशा हव्या तशा नाही आहेत कारण की अर्ली विकेट्स गेले. जे प्लॅनिंग्स बनवले होते ते प्लॅनिंग्स कदाचित मी म्हणेन की आतापर्यंत तरी सक्सेसफुल नाही आहेत. पण म्हणतात ना की जीवनामध्ये कोणताही डिसिजन घ्या, योग्य असो की अयोग्य असो, पण घेतलेला निर्णय योग्य कसा करायचा हे आपल्या हातामध्ये असतं आणि आता सध्या ते योग्य करावं लागेल. पण इकडे आणखी एक विकेट येतोय. अजून एक धक्का. 4थ्या क्रमांकाचा विकेट. फलंदाज बाद. क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 4 चालू आहे. धावा कमी दिसतात. मिनिमम 50 तरी बनवाव्या लागतील इकडनं. यावेळेस पहा पंचांचा इशारा. पण नो बॉलचा समाप्ती पाहायला मिळते आणि नो चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितलं गेलं तर 27 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ जिथे समाप्त झालाय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. प्रोजेक्ट स्कोर अशाच प्रकारची बॅटिंग चालत राहिली तर 36च दिसेल, जो कमी आहे. फार महत्वाचा मॅच आहे तिकडनं. फुल टॉस होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला पण इकडे पंचांचा इशारा काय तो पाहावं लागेल. चला 27 फळकावर तर आहेत. या चेंडूचा डिसिजन पेंडिंग आहे. बघा तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. ओके, तुमच्याकडे एक एक रिव्ह्यू असतो आणि या पंचांचे चेक करा टीव्ही स्क्रीन वरती. आणि यानंतर आणखी एक रूल आहे. तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 10 सेकंदचा टाइम आहे. तुम्ही त्या 10 सेकंद मध्ये रिव्ह्यू घ्यायचा. प्रणव थांबा आपण 1 मिनिट. चला चेक करूयात. नाही, जर डिसिजन येईल त्यानंतर आम्ही लाईव्हच्या टीव्ही स्क्रीन वरती देखील डिसिजन दिसेल. पण सध्या आमच्या पंचांना चेक करूया. रिव्ह्यू कॅन्सल केला.
अंपायर डिसिजन कळवा. नो नाही आहे. ओके, हा पहा लाईव्ह स्क्रीन वरती चेक करतोय आपण. जेव्हा बॅट कनेक्ट झाला त्यावेळेस ऍक्च्युली डीप होत होता बॉल, खाली येत होता आणि त्याचाच मुळे पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू जो आहे तो फेअर आहे आणि त्याच्यामुळे धाव फळकावरती 1 धाव वाढेल, जाऊन पोहोचली गेली 27-27 आकड्यावरती. क्रुशियल मुवमेंट आहे, त्यामुळे प्रत्येक संघाचा कर्णधार एक्सपेक्ट करतो की एक फेअर डिसिजन घ्यावा आणि तुमच्या समोर आता हा फेअर डिसिजन समोर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि त्यानंतर 28वा फळकावरती. टेक्नॉलॉजीचा अगदी तंतोतंत वापर आमचे आयोजक करतात, त्यामुळे या क्रुशियल मॅचेसमध्ये तुम्हाला रिव्ह्यू सिस्टम देखील दिली गेल्या. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलेला, लॉंग ऑफला बॉल होता आणि तिकडे जर बघितलं गेलं तर 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती 29 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 4 समाप्त, 29वा फळकावरती आहेत. आता 6 चेंडूंचा इकडनं खेळ बाकी राहतोय. 29 आकड्यावरती. कमीत कमी या षटकामध्ये 15+ तरी धावा घेणं गरजेचं आहे. वेळ जर बघितलं गेलं तर 4 मिनिटांचा खेळ अजून बाकी राहील. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 षटक कंप्लीट करायचं. मिनिमम आपण चर्चा करत होतो की बघा या षटकामध्ये धावा तुम्हाला फळकावरती 15+ तरी जोडाव्या लागतील. 29 धावात पांडा स्ट्रायकर एंड वरती, बॉल तयार. मयूर शेवटचं अंतिम षटक घेऊन पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. 1 धाव फळकावरती, मिस फील्ड पाहायला मिळते आणि त्याचा जोरावरती दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या ये क्या हो गया, ये मोहे मोहे हो गया. चला 2 धावा फळकावरती. लाईव्ह स्क्रीन वरती पहा काय घडलं एक्झॅक्टली आणि तिकडे होत राहत असं. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 31 आकड्यावरती. 4 विकेट गमावले गेले पहिल्या सेंडवरती. धाव फळकावरती 2 आले आणि 2 धावांच्या मदतीने धावा फळकावरती 31 आहेत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खेळायचा प्रयत्न केलाय, यावेळेस 1 धाव बनवली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे फेकी करेपर्यंत 2 धावा बनवली. तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न. ओ चालाकी, चतुर चालाक पांडा. तिसरी धाव देखील कंप्लीट केली. वा. नेक्स्ट मॅच व्हाईट पिकॉक आणि अनंतम ग्रिझलीज या दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचंय. यानंतर होणारी मॅच पंचांचा इशारा सुखरूप असेल बॅटर, त्यामुळे 3 धावा कंप्लीट आणि 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 34. अनंतम ग्रिझलीजचे सगळे खेळाडू इकडे येऊन बसले, तयार आहेत. फुल एनर्जी दिसते त्यांच्यामध्ये. चौतीस धावा फळकावरती. 2 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. चेंडू क्रमांक 3 34 धावात स्ट्रायकर एंड वरती उत्तमला आपण पाहतोय. बॉल तयार. ओ इथे पहा, क्लीन बोल्ड, विकेट डाउन. पुष्पराज मैं झुके. वॉरियर्स तुमच्याकडे वेळ बाकी राहतोय 1 मिनिट 42 सेकंद. त्यामुळे हे षटक जितक्या लवकर कंप्लीट होईल तेवढा तुम्हाला फायदा होईल. 3 चेंडूंचा खेळ तर समाप्त झालाय. धावा फळकावरती 34.
चेंडू क्रमांक 4 प्रगतीपथावरती. 5 विकेट गमावले गेलेत आणि नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवर विनयला आता आपण पाहतोय. इथे पहा बॅटची कडा लागली आणि त्यानंतर क्विक सिंगल कंप्लीट केली आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. त्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 35 सेकंदावर. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 4. 35 धावात. 1 मिनिटाचा खेळ बाकी राहतोय. 1 मिनिटामध्ये 2 चेंडू हाताळायचे. गोलंदाज तयार. केवळ पांडा स्ट्रायकर एंडवर. रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं. पंचांचा इशारा. हा नो बॉल आहे आणि तिकडे एक धाव फळकावरती बनेल आणि एका धावाच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 36 आकडावरती जाऊन पोहोच. 9 चेंडू हाताळला गेला. हो काही सेकंद बाकी आहेत. 40 सेकंद बाकी आहेत. थोडी घाई करा आता. 36 धावा फळकावरती आहेत. बॉल तयार. खेळायचा प्रयत्न केला. एक धाव तर बनवली जाईल आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची तर कॉलिंग आहे आणि त्याच दरम्यान दुसरी धाव देखील बनवली. कंप्लीट झाला 2 धावा. हे बघा काय घडलं ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती. ही बघा एक धाव बनवली गेली. त्यानंतर दुसरी धाव देखील. आणि आधी उल्लेख केला होता ना की चतुर चालाक पांडा. त्यामुळे धावा कशा बनवायचा ना त्याला माहिती आहे. 2 धावा फळकावरती. गोलंदाजाकडनं चुकी आणि 13 सेकंडचा टाइम बाकी राहतो. 30 सेकंड्स मध्ये तुम्हाला एक चेंडू हाताळायचा आहे. बॉल तयार. शेवटचा अंतिम चेंडू. ऑन साइडला ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे एक धाव बनवली. दुसऱ्या धावाची कॉलिंग आणि त्यानंतर बॅटर बाद होता. एकच धाव एका धावाच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल 39 विजयासाठी. चला फायटिंग टोटल तर उभा केलाय 40 धावांचा पण आहे. आपण पाहणार आहोत आणि करूया टॉस आणि पाहूया टॉस बॉस कोण होणारा. व्हाईट पीकॉक आणि अनंतम ग्रिझलीज या 2 संघांना आपण लढताना पाहतोय. अंपायर थकलेत. आमचे अंपायर्स देखील खूप सारा थकलेत. खरं तर मागच्या 3 दिवसामध्ये अंपायर्सची मेहनत खूप होती मित्रांनो. कारण की सकाळी पहिला मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत तिकडे ते उभे राहिले. आमचे स्कोरर्स देखील पहिला मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत स्कोर कंटिन्यू अपडेट करत राहिले. लाईव्ह टेक्निशियन, कॅमेरामॅन, लाईव्ह ऑपरेटर, डीजमॅन, खरं तर या सगळ्यांचा धन्यवाद. कारण की आमच्या आयोजकांना यांची जी मेहनत लागली ती फार महत्त्वाची आहे. आभार व्यक्त करावे लागतील त्यांचे. अंपायरचे देखील. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. चला टीम अनंतम ग्रिझलीजने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण डिसाइड केलंय. इन्व्हाइट केलं जाईल बॅटिंगला व्हाईट पीकॉकला. पण त्याआधी थंडरवुल्व्स मैदानात मध्ये दाखल झालेत. धावा डिफेंड करायचा त्यांना 40. हा टीव्ही स्क्रीनवरती, लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. 360 व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय जो ड्रोनने कॅप्चर केलाय. आणि या व्ह्यूने या मैदानाची आणि या स्पर्धेची आणखी रंगत वाढवली आहे.
आणखी सुंदरता भरली आहे. किती सुंदर दिसतं हे मैदान आणि खूप सुंदर स्पर्धा देखील आहे. रासाच्या माध्यमातून रिजन्सी अनंतम स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून बनवलेली साकारलेली स्वप्नातली ही स्पर्धा रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग 2025 आणि या स्पर्धेचं हे 4थं पर्व पाहतोय. पहिल्या पर्वामध्ये हे एक छोटंसं रोपटं होतं पण आता एक मोठं वृक्ष तयार झालंय. एक चांगली स्पर्धा साकारली गेली. एक चांगले प्रयत्न होते त्यांचे जेणेकरून सगळ्यांना 3 दिवसामध्ये एकत्र आणलं जाईल. फील्ड सेटअप तयार करा आणि बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. चला मॅचकडे वळूयात. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग 2025 मध्ये 40-54 5 षटकांची मॅच. एका बाजूला स्कॉर्पियन वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला थंडरबोल्ट्स. कोण जाणार पुढे आणि कोणाचा प्रवास या स्पर्धेमध्ये इथपर्यंतच असेल पाहूयात. 4थं पर्व. आमचे सगळे आयोजक आज खूप खुश दिसतात. खरं तर आजपासून त्यांना आराम मिळेल. मागच्या कित्येक दिवसामध्ये खूप मेहनत घेतली आहे त्याने आणि आज त्यांना खरं तर रेस्ट मिळणार आहे. ट्वेल्थ मॅनने आमच्यापर्यंत पोहोचवलंय. सुखाची झोप मिळेल त्यांना नंतर. मॅचकडे वळूयात. खूप चांगलं वातावरण आहे या स्पर्धेमध्ये. जर बघितलं तर खेळीमेळीचं वातावरण आहे. सगळे खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने इथे खेळतात. मॅचकडे वळतोय. पहिला बॉल जर पाहिला गेला तर पंचांचा इशारा आला वाईडच्या स्वरूपामध्ये आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1. गोलंदाजीवरती गोलंदाज राज शिंदे. पुढचा बॉल राजचा यावेळेस अडवलं गेलं. फेकी करेपर्यंत धाव फळकावरती बनवली जाईल. धाव 1 आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात 2 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पवन शेट्टी आणि यज्ञेश या दोघांना आपण पाहतोय बॅटिंग वरती. आणि राज शिंदेला गोलंदाजीवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक प्रगतीपथावरती चालू आहे पहिल्या क्रमांकाचं. बॉल तयार. चेंडू क्रमांक दुसरा. यावेळेस पहा हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. एक धाव तिकडे फळकावरती नाही रोखली गेली. डॉट बॉलची समाप्ती आली आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतो 2 या आकड्यावरती. बघा डॉट बॉल हातावे लागतील. वारंवार निर्धाव चेंडू हातावे लागतील. दबाव टाकावा लागेल आणि अर्ली विकेट्स मिळाले तर मॅच बनताना दिसेल. हा पहा स्वीप केलाय. स्वीप केलाय आणि बॉल जाईल बॉल लाईनच्या बाहेर. चौकारा करिता 4 धावा. करायला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 6 आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. राज शिंदे या आधी राजने विकेट प्लस मैदानावर हाताळली होती या स्पर्धेमध्ये आणि आय थिंक सो ती एकमेव आहे. पण आता राजला तशाच प्रकारचं प्रदर्शन करावं लागेल. हा चांगला चेंडू आहे. इनफिल्डला अडवलं जाईल. फेकी करेपर्यंत कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला चालू आहे. आपण पाहतो स्कॉर्पियन वॉरियर्सला बॅटिंग करताना 40वा सपाट लाग चालू आहे. या बस पंचांचा इशारा.
वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावाच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चेंडूचा जर बघितला गेला तर खेळ आपण पाहतोय 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहेत 7 या आकड्यावर. 8 या आकड्यावर धावा जाऊन पोहोचला गेल्यात. इकडे डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला आणि 8 धावा फळकावरती आहेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज तयार होतोय. शेवटचा अंतिम चेंडू. विकेट येईल का पाहावं लागेल. ओ विकेट आला, विकेट आला. बॉलिंग क्लीन बोल्ड. जोडला गेला. षटक क्रमांक 1 समाप्त झाली आहे. काय षटक हाताळलं कमालीचं. राज गोलंदाजीवरती होते तिकडे आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती विकेट आला आणि महत्वाचा विकेट ठरेल. कारण की या मॅच मध्ये लो स्कोरची मॅच आपण पाहतो आणि लो स्कोरच्या मॅच मध्ये ऑलवेज तुम्ही जितके अर्ली विकेट घ्याल, जितका दबाव टाकाल समोरच्या बॅटर्स वरती, तितकी मॅच रंगताना दिसेल. मेहनत घ्यावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल. जिंकायची असेल मॅच तर प्रयत्नार्थी परमेश्वर. म्हणतात ना की परमेश्वराला देखील, परमेश्वराचं दर्शन देखील घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि त्यामुळे विजयाचं दर्शन घ्यायचं आहे तर इकडे लढावं लागेल. बोला तयार. इथे पहा हलक्या गतीने स्वीप करायचा प्रयत्न केला. पाठीमागे राज आहेत. अडवतील फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धाव फळकावरती जाऊन पोहोचला गेला धावा 9 या आकड्यावर. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा फळकावरती आपण पाहतोय. अभिषेक आहेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन. गोलंदाज तयार. यावेळेस लेग समोरती नाही. अतिरिक्तच्या स्वरूपामधल्या धावा रोखायचा आहेत अभिषेक. खरं तर ही मॅच बनवायची असेल तर आणि त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इकडे धाव मिळेल त्याचा बेनिफिट स्कॉर्पियन वॉरियर्सला. धावा फळकावरती 10. 40 सपाटला क्या 10 धावा. अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. प्रत्येक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आहेत ना. स्कॉर्पियन वॉरियर्स अगदी दोन्ही हाताने स्वीकार करतात. येऊ द्या, आणखी येऊ द्या असंच म्हणता येईल. धावा फळकावरती 11. एक विकेट गमावताना सध्याची परिस्थिती. आणखी एक मग शेच म्हटलं होतं ना की स्कॉर्पियन वॉरियर्स म्हणतात की येऊ द्या, जितके टाकायचे तितके वाईट टाका, आम्हाला त्याचा बेनिफिट होईल आणि त्याचाच मदतीने पहा 12 धावा फळकावरती. पण दुसऱ्या बाजूने थंडर वुल्सला कंट्रोलमध्ये अभिषेकला गोलंदाजी करावी लागेल. कारण की अशा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा देत राहिल्या तर मग समोरच्या संघाला मॅच इझी होईल. तुम्हाला मॅच डिफिकल्ट करायची आहे, मॅच कठीण करायची आहे. परिस्थिती बिकट आहे. पण बिकट परिस्थिती बदलाय. लढणारा लढवय्या देखील तितकाच मोठा असतो. पण इकडे का राजने कंट्रोल मध्ये आणली होती मॅचला, पण अभिषेकने या चेंडूवरती जे 4 वाईड हाताळलेत लगातार त्याच्या मदतीने बेनिफिट समोरचा संघाचा कंट्रोल जो आहे तो आता सुटताना पाहायला मिळाली. ते पहा अडवलाय. कमालीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. संपूर्ण समर्पण, संपूर्ण झोकलाय मॅचला विजय करण्याकरिता. पण आता इकडे 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 15 आकड्यावरती 22 मध्ये अजून 25 धावा बनवायचा. गोलंदाज तयार. चांगला चेंडू हाताळला गेलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे अडवायचा प्रयत्न करतील. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 16 आकड्यावरती. आता मी एवढंच म्हणेन की थंड भाऊ संघाला की आपण म्हणतो ना की मेलेल्या कोंबड्याला आगीची भीती नसते, असंच खेळावं लागेल. आता परवा नाही करायची.
कारण की गमावण्याकरिता तुमच्याकडे काही राहिलेलं नाही आहे, त्यामुळे जे काय आहे ते तुम्हाला आता इथून एफर्ट्स टाकावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल. खरं तर बघितले गेले तर वेगळे प्लॅनिंग रचावे लागतील मॅच जिंकायची असेल तर. 17 धावा फलकावरती आहेत, 23 धावा फलकावरती अजून बनवायच्यात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. त्या फलकावरती 17. ओ आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. मॅचचा कंट्रोल सुटता. 9 चेंडू हाताळलेत आतापर्यंत आणि ज्यामधले 3च फायर डिलिव्हरीज आहेत. 18 धावा फलकावरती. आणखी एक वाईड चेंडू. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये एका गोलंदाजाने 18 चेंडू टोटल हाताळले होते, म्हणजे 12 एक्स्ट्रा चेंडू हाताळलेले. आणि आता जर इथे जर बघितलं गेलं तर आता 10 चेंडू हाताळले, ज्यामध्ये 3 फायर डिलिव्हरीज आहेत. 19 धावात. हो, इकडे खेळायचा प्रयत्न केला होता, हा देखील ऑलमोस्ट ऑप्शनचा बाहेरच बॉल होता, पण आता बॅटरने म्हटलं की हा डॉट बॉल. अखेर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 19 सेकंदावरती वेळ देखील वाचवा. 12 मिनिटांचा वेळ आहे तुमच्याकडे षटक कंप्लीट करण्याकरिता. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 20 मध्ये 21 धावा बनवायच्यात. पंचांचा इशारा, नो बॉल. आणखी एक अतिरिक्त धाव. आता विजयाकरिता 20 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. मॅचचं चित्रच बदललं. खरं तर पहिल्या षटकामध्ये राजने खूप चांगली मेहनत घेतली होती, राजने चांगली गोलंदाजी हाताळलेली, विकेट आलेला तिकडे, पण आता या मॅच मध्ये अभिषेक चल झालेत. 12 चेंडू टोटल हाताळलेत अभिषेकने, ज्यामध्ये आतापर्यंत फायर डिलिव्हरी जर बघितल्या तर 4 आहेत. अजून 2 चेंडू हाताळायचे आहेत अभिषेकला. रिव्हर्सिप करायचा होता, हा चेंडू चांगला आहे. बघा, अशा प्रकारचे चेंडू हाताळा तुम्ही जर तुमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे तर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला, 1 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. बोला तयार. ओ ड्राईव्ह केला इथे, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे, चेंडूला अडवतील आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती धाव जोडली जाते. 1 आणि 1 धावेच्या मदतीने 21 धावा फळकावरती, 40 पाठलाग चालू आहे. म्हणजे अर्थात विजयासाठी आता इकडनं 19 धावांची गरज असेल. येणारे उर्वरित चेंडू बाकी राहतात 18. चेंडू 19 धावांची गरज. बॅटिंग वरती पवन शेट्टीला पाहतोय आणि रुपेशला पाहतोय बॅटिंग करताना, आणि गोलंदाजीवरती आता केवल आलेत कर्णधार. पवनचा विकेट इम्पॅक्ट करतोय या मॅच मध्ये, खूप जास्त इम्पॅक्ट करतोय. पवनला देखील ठाऊक आहे बॉल टू बॉल ऑलमोस्ट इक्वेशन आहे, त्यामुळे रिस्क नाही घ्यायची आहे आणि स्वतःवरती संयम ठेवून खेळताना प्रयत्न करतात. पण आता इकडनं जास्त एफर्ट्स टाकायचे किंवा जास्त प्रयत्न करायचे आहेत ना, ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात थंडरवुल्सला 10 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचं आहे. चला जाऊयात मॅच कडे. स्कॉर्पियन वॉरियर्स खूप चांगली खेळ, खूप चांगला प्रदर्शन आपण त्यांचं पाहतोय मैदानामध्ये. केवल तयार. पहिला बॉल, पंचांचा इशारा, केवलच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव संख्या फळकावरती 22. 18 मध्ये बनवायचं 18 धावा. अठरा. आणखी एक वाईड चेंडू, आणखी एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव संख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 23-23 आकडावरती. आता 17 धावा बनवायच्यात येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. मॅच रंगतीया. हवेत खेळले होते, तदनंतर फेकी 1 धाव फळकावरती बनवली जाईल आणि 1 धावेच्या मदतीने धावा फळकावरती 24. 1 चेंडूचा खेळ समाप्त. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण 3ऱ्या क्रमांकाचं पाहतोय. धावा फलकावरती आहे 24. हो, इथे पहा
डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 24 आकड्यावरती 16 चेंडूंचा खेळ बाकी राहील आणि 16 चेंडू मध्ये 16 धावा फळकावरती बनवायचं. बॉल टू बॉल इक्वेशन चालू आहे मैदानामध्ये सध्या. गोलंदाज तयार, समोर खेळायचं होतं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत धाव फळकावरती एक बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताच जाऊन पोहोचला गेला 25 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 25 धावा फळकावरती आहेत. वाडके चांगला बॉल इथे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला कलेक्ट केला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती येते. 14 चेंडू 15 धावांची गरज, पण विकेट गरजेचं आहे. डॉट बॉल तर गरजेचं आहेत, पण तसा बरोबर विकेट देखील येणं गरजेचं आहे. आणि स्पेशली 12th मॅनची इच्छा आहे की पवनचा विकेट मिळाला तर मॅच बनू शकते, पण पवन देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, इतक्या सहजासहजी विकेट नाही बहाल करणार. हा पहा पवनचा विपक्षामध्ये एक चांगला चेंडू हाताळला. डॉट बॉल आला. पांडा कमबॅकचे इशारे देतोय, म्हणतोय की हम लढेंगे और लढते ही रहेंगे. पंचवीस धावा फळकावर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. बॉल होतं या शेवटचा अंतिम चेंडू पांडाचा. बॉल तयार, शेवटचा अंतिम चेंडू आहे. 13 चेंडू मध्ये 15 धावा फळकावरती बनवायचा. दोन्ही संघांना ही मॅच इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. ओलेग समला सोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर 26 मिनिटांचा अवधी राहतोय पांडा. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलेला. क्षेत्ररक्षक तिथे फेकी करतायत आणि फेकी पर्यंत जर बघितलं गेलं तर एक धाव आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक समाप्त होताना पाहायला मिळत आहे. ते म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 27 आकड्यावरती. आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर उर्वरित इकडनं चेंडूचा खेळ बाकी राहील, तो म्हणजे 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयाकरिता 13 धावांची गरज आहे. क्लोज मॅच आहे खूप सारी. 12 चेंडू मध्ये 13 धावा फळकावरती बनवायचा आहेत आणि थंडरवुल्फ संघाकडनं षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता गणेश सावंत आलेत. आणि मी म्हणेन की हा षटक इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. या षटकामध्ये गणेश सावंतने विकेट घेतले आणि कमीत कमी धावा खर्च केल्या, तर शेवटच्या षटकामध्ये मॅच एक डिफेंड करताना तुम्हाला एक चांगला स्कोर असेल. पण इकडे अगदी 8-9 धावा जरी आला तरी पण मॅच मग शेवटच्या षटकामध्ये समोरच्या संघाकडे झुकताना दिसेल. त्यामुळे इथे दबाव टाकायचा आहे गोलंदाजाला, गणेश सावंतला. गोलंदाजीवरती स्ट्रायकर एंड वरती पवन शेट्टीला आपण पाहतोय. 10 चेंडू घेतलेत पवनने आणि 10 मध्ये 5 धावा बनवल्यात. म्हणजे अगदी स्वतःवरती कंट्रोल मध्ये खेळतात. ठाऊक आहे पवनला की 10 नाही 15 चेंडू जरी घेतले तरी चालतील, पण विकेट वाचवायच्यात आणि डबल सिंगल चालू ठेवायचा. त्यामुळे चेंडू खूप जास्त आहेत. बॉल तयार, गणेश वरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल. लेफ्ट साइड डाव लेफ्ट समोर ठेवला होता आणि लेग समला सोडून जाणारा हा चेंडू अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 100च्या स्वरूपामध्ये धाव देऊन जाईल. 12 मध्ये 12. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर आणखी एक वाईड चेंडू. 100च्या स्वरूपामध्ये खूप साऱ्या धावा दिल्या गेल्यात. कमीत कमी मी म्हणेन की 100च्या स्वरूपामध्ये आतापर्यंत 8 ते 10 धावा दिल्यात. त्या वाचवल्या असता तर परिस्थिती काहीशी वेगळी असती, पण आता मी म्हणेन की जे काही हातामध्ये आहे त्याचाच विचार करावा लागेल. हा पहा ड्राईव्ह केला बॉलला, बॉल आला क्षेत्ररक्षक तिकडे, मिसफील्ड होईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि फेकी करेपर्यंत 2 धावा फळकावरती आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 31. धावा फळकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहतोय.
4थ्या क्रमांकाचं चालू आहे आणि जिथे गणेश सावत गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. गोलंदाज यार ओ ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक तिकडे नाही अडवू शकत. बॉल चालला सीमा पार दडदडीत चौकार. थँक्यू. दिसे चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 35. हलक्या गतीने खेळून काढला गेलाय सन्मानजनक. एक धाव फळकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावा फळकावरती 36 धावात विजय करीत आता 4 धावांची गरज असेल. बोला तयार. 4 धावांची गरज असेल. फुल टॉस बॉल होता तिकडे टॅप करून खेळायचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आणि हा पहा विजयाचा चौकार. दे दणादण चौकार. आपण प्लेयर ऑफ द मॅच आणि या मॅचचा हिरो पवन शेट्टी आपण या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच पारितोषिक घेण्याकरिता वेलकम. पवन शेट्टीला आपण देऊयात प्लेयर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच पारितोषिक आपण पवन शेट्टीला सन्मानित करूयात. आमचे अमोलदादा आहेत आणि